बहुतेक वेळेला आपल्याला कळत नाही बीबी क्रीम वापरायची की सीसी क्रीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शीतल. मी दर आठवड्याला लाईफस्टाईल, मेकअप, फॅशन, ब्युटी अशा वेगवेगळ्या विषयांवरती व्हिडिओज घेऊन येत असते. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉनही प्रेस करा, कारण मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बीबी क्रीम आणि सीसी क्रीम दोघांमधला फरक सांगणार आहे, कारण की बीबी क्रीम केव्हा वापरायची आणि सीसी क्रीम केव्हा वापरायची या दोघांमधला फरक जे आहे मी ते आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. बहुतेक वेळेला आपल्याला प्रश्न पडतो बीबी क्रीम वापरायची की सीसी क्रीम. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हेच सांगणार आहे, बीबी क्रीम केव्हा वापरायची असते आणि सीसी क्रीम केव्हा वापरायची असते. आता बीबी क्रीम म्हणजे त्याला ब्युटी बाम किंवा ब्लेमिश बाम असंही म्हणतात. आता जे बीबी क्रीम आहे ते कधी वापरायचं, कारण की आता बीबी क्रीममध्ये आपले स्किन केअरचे पण इन्ग्रेडियंट त्यामध्ये असतात. म्हणजे आपल्याला डेली आपण जे मॉइश्चरायझर किंवा हायड्रेटिंगसाठी जे वापरतो ते इन्ग्रेडियंट ऑलरेडी बीबी क्रीममध्ये असतात. आता बीबी क्रीमचा वापर जो आहे ना, आपण लाईट कव्हरेजसाठी म्हणजे बेबी क्रीमचा वापर करू शकतो. म्हणजे आपण डेलीच्या मेकअपसाठी किंवा छोटं मोठं काही फंक्शन असेल किंवा ऑफिसला जायचं असेल किंवा आपण कॉलेजला जात असाल तर आपण बीबी क्रीमचा वापर करू शकतो. म्हणजे एकदम लाईट, म्हणजे मेकअप केलेला वाटणार पण नाही आणि तरी पण आपण एकदम छान प्रेझेंटेबल, आपली स्किन एकदम छान दिसेल त्यासाठी आपण बीबी क्रीमचा वापर करू शकतो. बीबी क्रीमचा वापर आपण एकदम नॅचरल आणि डुई मेकअपसाठी करू शकतो. त्यामुळे बीबी क्रीममध्ये बघायला गेलं तर आपण डेली स्किन केअरचे जे इन्ग्रेडियंट असतात त्यामध्ये असतातच. तरी पण देखील आपण आपले रेग्युलर जे स्किन केअर रुटीन आहे ते फॉलो करायचंच आहे. म्हणजे क्लिन्झिंग झालं, टोनिंग झालं, त्यानंतर मॉइश्चरायझिंग आणि सनस्क्रीन हे लावायचंच आहे. जरी आपण बीबी क्रीममध्ये इन्ग्रेडियंट असले तरी पण आपलं रेग्युलरचं जे स्किन केअर आहे ते आपण फॉलो करायचंच आहे. आता बघायला गेलं तर बीबी क्रीम खूप साऱ्या ब्रँड्समध्ये अवेलेबल आहेत. तुम्हाला जो ब्रँड्स आवडत असेल तुम्ही त्या ब्रँडची घेऊ शकता. तर मी आता जी रेग्युलरमध्ये वापरते ती पॉन्ड्सची बीबी क्रीम वापरते. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार त्याच्यामध्ये शेड निवडू शकता. आता माझ्या स्किन टाईपनुसार मी त्याच्यामध्ये शेड जो आहे तो आयव्हरी शेड निवडला आहे. तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा तुमचा जो शेड असेल किंवा तुम्हाला जी सूट होत असेल ती तुम्ही बीबी क्रीम त्यामध्ये निवडू शकता. आता सीसी क्रीम म्हणजे कलर करेक्टर. म्हणजे आपल्याला जेव्हाही आपल्या काही चेहऱ्यावरती डाग वगैरे असेल ते लपवण्यासाठी आपण सीसी क्रीमचा वापर करू शकतो. आता सीसी क्रीमला कलर करेक्टर असंही म्हणतात. आता सीसी क्रीम केव्हा वापरायची असेल, आपल्याला जेव्हा मीडियम टू हाय कव्हरेज मेकअप पाहिजे असतो त्यावेळेस आपण सीसी क्रीमचा वापर करायचा. म्हणजे बघायला गेलं तर आपण छोटे मोठे जे कार्यक्रम असतात किंवा पार्टी वगैरे असेल, कोणाचा बर्थडे असेल किंवा आपल्याला थोडंसं आउटिंग वगैरे जायचं असेल त्यावेळेस आपल्याला थोडंसं मीडियम कव्हरेज पाहिजे असेल त्यावेळेस आपण सीसी क्रीमचा वापर करू शकतो. म्हणजे खूप कमी पण नाही आणि खूप जास्त पण नाही, असं एकदम म्हणजे मीडियम लो असतो त्यामध्ये आपण सीसी क्रीमचा वापर करू शकतो. सीसी क्रीममुळे बघायला गेलं तर आपल्या चेहऱ्यावरती जे छोटे मोठे काही डाग वगैरे असतात, पिंपल्सचे, ते पण आपण लपवण्यासाठी सीसी क्रीमचा वापर करू शकतो. जेव्हा आपल्याला जास्त कव्हरेज पाहिजे असतं, म्हणजे बीबी क्रीमपेक्षा पण जास्त कव्हरेज पाहिजे असेल त्यावेळेस आपण सीसी क्रीमचा वापर करायचा आहे. आता बघायला गेलं तर सीसी क्रीममध्येही खूप साऱ्या ब्रँड्समध्ये अवेलेबल आहे. आता तुम्ही तुमच्या स्किन टाईपनुसार किंवा तुम्हाला कुठला शेड सूट होतो त्यानुसार तुम्ही ती चॉईस करायची आहे. आता मी लॅक्मेची 925 जी सीसी क्रीम आहे ती वापरते. त्याच्यामध्ये माझा जो शेड आहे तो मी बेज वापरते. जर तुम्हाला लिंक वगैरे पाहिजे असेल तर मी दोघंही बीबी क्रीम आणि सीसी क्रीमची जी लिंक आहे, प्रोडक्ट लिंक, मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. पण तुम्ही घेताना तुमच्या स्किन टाईपनुसार आणि तुमचा जो स्किन टोन आहे त्यानुसारच तुम्ही सिलेक्ट करायचे, जेणेकरून तुम्हाला ती मॅच होईल आणि तुमचं म्हणजे जे आहे एकदम नॅचरल डुई मेकअपसाठी तुम्हाला बेनिफिट होईल त्याच्यामध्ये. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेअर करू शकतात. भेटूया अशा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.